नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर काय आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी? तर आज आहे 6 फेब्रुवारी. आज 6 फेब्रुवारीला ई-केवायसीची वेबसाईट ही पुन्हा आपल्या महाराष्ट्र शासनाने सुरू करून दिलेली आहे. पुन्हा आता ही आपलं महाराष्ट्र सरकारचं ई-केवायसीचं पोर्टल हे आज 6 फेब्रुवारीला सुरू झालेले आहे. तर लाडक्या बहिणी, परंतु तुम्हाला मी आता सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे की वेबसाईट ही पुन्हा सुरू झालेली आहे का, कशी सुरू झालेली आहे आणि आता पुन्हा तुम्हाला ई-केवायसी कशी करायची आहे, सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे. परंतु महत्त्वाचं सांगते आहे की लाडक्या बहिणी, वेबसाईट सुरू झालेली आहे, परंतु तुम्ही लगेचच ई-केवायसी करायला जाऊ नका. तुम्ही ई-केवायसी करायला पुन्हा लगेचच ई-केवायसी करायला गेलात आणि पुन्हा जर तुमची चूक झाली तर मात्र तुम्हाला पुन्हा कोणीही कशीही तुम्हाला ई-केवायसी करायला पुन्हा तुम्हाला सरकार संधी देणार नाही. त्यामुळे मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणेल लगेचच, मग तो 8ला येऊ दे किंवा 8:30ला येऊ दे, पण तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार की अशा पद्धतीने नवीन वेबसाईटमध्ये ई-केवायसी करायची आहे. कोणते पर्याय आलेले आहे, कोणते पर्याय निवडायचे आहे, कुठे होय म्हणायचं, कुठे नाही म्हणायचं आहे, हे मी तुम्हाला सर्व सविस्तर माहितीचा व्हिडिओ तुमच्यासाठी लगेच घेऊन येणार. या व्हिडिओनंतर आपल्या लगेचच आज रात्री 8:30 वाजता पुन्हा व्हिडिओ येणार. त्यामध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार की ई-केवायसी पुन्हा कशी करायची आहे. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला मी सगळं अपडेट सांगत आहे, परंतु तुम्ही लगेचच वेबसाईटवर ई-केवायसी करायला जाऊ नका. कारण की सर्व आधी समजून घ्या वेबसाईटमध्ये काय काय पर्याय आलेले आहेत, कसे पर्याय आलेले आहे आणि त्यातले कोणते पर्याय निवडायचे आहे, कुठे होय म्हणायचं आहे, कुठे नाही म्हणायचं आहे, हे मी तुम्हाला सर्व सविस्तर माहितीचा व्हिडिओ आणणार आहे. त्यामुळे लगेचच ई-केवायसी करायला तुम्ही जाऊ नका. लाडक्या बहिणी बघा, इथे तुम्हाला मी इथे लाईव्ह दाखवते आहे आणि आता पोर्टल हे सुरू झालेलं आहे. बघा, ई-केवायसी करण्यासाठी सरकारने आपल्याला आता पुन्हा ई-केवायसीची वेबसाईट ही सुरू केलेली आहे. तर इथे काय म्हणत आहे बघा, अत्यंत महत्त्वाची सूचना दिलेली आहे आपल्याला सरकारने. तर ही केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. बघितलं का लाडक्या बहिणी? आता ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी ही चुकलेली आहे, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले होते, अशाच लाडक्या बहिणींसाठी आता ही ई-केवायसीची वेबसाईट ही पुन्हा सुरू केलेली आहे सरकारने. तर लाडक्या बहिणी, हे बघा, तुम्हाला मी सर्व हे लाईव्ह दाखवत आहे. आपल्या या महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आपण इथे आलेले आहोत आणि इथे सरकार काय म्हणत आहे की ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली आहे, अशाच लाडक्या बहिणी पुन्हा ई-केवायसी करू शकतात. आणि बघा, मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवत आहे. इथे आपण बघा पोर्टलवर आलेलो आहोत, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. इथे आपण या वेबसाईटवर आलेले आहोत. कारण की याआधी जेव्हा वेबसाईट बंद झाली त्यावेळेला पण मी तुम्हाला दाखवलं होतं. तर इथे काहीच ओपन व्हायचं नाही आणि इथे आता पुन्हा जसं वेबसाईट पूर्ववत आधी सुरू व्हायची ई-केवायसी करताना, तशीच आता पूर्ण वेबसाईट बघा इथे सुरू झालेली आहे. आणि इथे तुम्हाला विचारत आहे बघा सरकार की ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाभार्थी आधार क्रमांक. बघा, आता इथे तुम्हाला इथे आधार क्रमांक भरायला पुन्हा सरकारने इथे ऑप्शन दिलेला आहे. कॅप्चा कोड इथे भरायचा आहे तुम्हाला आणि मग नंतर इथे तुम्हाला म्हटलेलं आहे, सरकारने सूचना दिलेली आहे की आधार प्रमाणीकरणासाठी संमती. मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. आता बघा, इथे हे तुम्हाला एवढं सगळं इथे आलेलं आहे. आपण वेबसाईटवर आलेले आहोत. मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवते आहे. म्हणजे आता ही वेबसाईट सुरू झालेली आहे. सरकारने पुन्हा वेबसाईट ही सुरू केलेली आहे.
तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी. तर आता लाडक्या बहिणी, परंतु थांबा हां, मी तुम्हाला खूप महत्त्वाचा अपडेट सांगणार आहे.